ज्यावेळेला डोंबिवली शहराची सांस्कृतिक शहर म्हणून ही ओळख समोर येते त्यावेळेला डोंबिवली शहरातील के.व्ही. पेंढारकर या कॉलेजचे नाव समोर आल्याशिवाय राहत नाही। तब्बल 45 वर्षांची शैक्षणिक परंपरा असणाऱ्या के.व्ही. पेंढारकर कॉलेजला नेमकी कुणाची नजर आज लागली आहे? के.व्ही. पेंढारकरचं वैभव आपल्या संचालक मंडळाला पावत नाही की काय अशी परिस्थिती झाली आहे आणि त्यामुळे त्यांनीच आपल्या शिक्षकांचा छळ सुरू केलाय। असा काही प्रकार अनेक महिन्यांपासून या के.व्ही. पेंढारकर कॉलेजमध्ये सुरू आहे। या छळाला त्रासून शिक्षकांनी आमरण उपोषण, साखळी उपोषण आपल्या कॉलेजच्या प्रांगणामध्ये सुरू केलं आहे। नेमका काय आहे प्रकार, कशामुळे के.व्ही. पेंढारकर कॉलेज आपल्याच शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना पळून लावण्याच्या मागे आहेत, याचा सविस्तर आढावा घेतला असता अत्यंत धक्कादायक माहिती समोर येत आहे। 45 वर्षांपूर्वी या पेंढारकर कॉलेजला शासनाकडून अत्यंत अल्प दरामध्ये जागा उपलब्ध करून देण्यात आली होती आणि या डोंबिवली शहरातील सर्वसामान्य नागरिकांना इथे शिक्षण मिळावं, त्यासाठी शासनाकडून अनुदान मिळावं, यासाठी अनेकांनी अनेक वर्ष सरकार दरबारी खेट्या घातल्या आणि त्यानंतर या कॉलेजला अनुदान देण्यात आलं। मात्र महाराष्ट्रातील हा पहिला असा किस्सा असावा की जी शाळा, जे महाविद्यालय शासनाचं अनुदान नको असं म्हणणारं हे पहिलं कॉलेज असावं। कारण शासनाकडून अनुदान मिळण्यासाठी अनेक कॉलेज अनेक वर्ष आपल्या शासन दरबारी पाय झिजवत असतात। मात्र या के.व्ही. पेंढारकर कॉलेजला मिळत असलेलं अनुदान आम्हाला नको असं संचालक मंडळाकडून चक्क सरकारला पत्र पाठवण्यात आलं आहे। हे ऐकल्यानंतर आपल्याला खरोखर धक्काच बसला असेल। आणि नेमकं काय हे अनुदान नको? सर्वसामान्य विद्यार्थ्यांना जर त्या कॉलेजला अनुदान नसेल तर त्या कॉलेजची फी किती असेल? एरवी सुद्धा डोंबिवली शहरामध्ये इतर कॉलेजांची फी जर 2000 असेल तर पेंढारकर कॉलेजमध्ये 8 ते 10,000 फी घेतली जाते आणि तेच जर अनुदान नसेल तर अशा वेळेला विद्यार्थ्यांची फी किती घेतली जाईल याचा अंदाज आपण करू शकता। त्यामुळे डोंबिवलीतील सर्वसामान्य घरातील विद्यार्थी जाणार तरी कुठे? या विद्यार्थ्यांच्या मुळावर हे संचालक उठले तरी का, असा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहणार नाही। आज पेंढारकर कॉलेजला मिळालेलं वैभव संचालक मंडळाच्या डोळ्यात भरला आहे का? ज्या पद्धतीने उत्तुंग इमारती बांधलेल्या आहेत आणि इतकी मोठी जागा शासनाकडून अत्यंत कमी दरात मिळाली आहे, हीच जागा हडप करण्याचा तर संचालक मंडळाचा विचार नाही ना? असाच काही धक्कादायक प्रकार आम्ही उपोषणाला बसलेल्या शिक्षकांकडे गेले असता त्यांनी धक्कादायक माहिती समोर दिली। काय आहे ती माहिती अनेक भागांमध्ये आम्ही आपल्यापर्यंत पाठवणार आहोत। जोपर्यंत या शिक्षकांनाच नाही तर सांस्कृतिक डोंबिवली शहराला 45 वर्षांचा वारसा असणाऱ्या या कॉलेजला जोपर्यंत या संचालक मंडळाच्या तावडीतून सुटत नाही तोपर्यंत आधार न्यूज पाठपुरावा करत राहणार आहे। नेमकी काय माहिती या शिक्षकांनी दिली आहे बघूया आपण। अरे एक दो अरे एक दो अरे। नमस्कार, मी प्राध्यापक शीतलप्रसाद बरगुजर, मुंबई टीडीएफ ज्युनियर कॉलेज युनियनचा मी अध्यक्ष आहे। आज या ठिकाणी डोंबिवलीतील अतिशय प्रसिद्ध असलेले, नावाजलेले, नामांकित असलेले पेंढारकर कॉलेज, या कॉलेजमधून अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या प्रशासकीय सेवांमध्ये आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत। अशा या डोंबिवलीच्या नामांकित कॉलेजच्या प्रशासनाने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय करण्याचा जो घाट घातलेला आहे त्याचा विरोध करण्यासाठी एक शिक्षकांच्या संघटनेचा अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे। मित्रहो, गेल्या आठवड्यापासून आम्ही ऐकतोय की पेंढारकर कॉलेजमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हे आंदोलनाला बसलेले आहेत। यांचा निश्चित जो मुद्दा आहे तो आपण सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे आणि सगळ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी एकत्र येऊन किंबहुना जनमानसातील जे सर्वसामान्य जी लोक आहेत यांनी देखील एकत्र येऊन हा जो घाट आहे याला आपण आळा घातला पाहिजे, याला विरोध केला पाहिजे। याचे पडसाद अशाच प्रकारे जर शिक्षण संस्थाचालक जर असं करत असतील तर पुढे
मुंबईमध्ये कुठच्याही मुलाला गोरगरिबांचं जे शिक्षण आहे ते त्यांना मिळणार नाही आणि शिक्षण आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याची किंमत चुकवावी लागते. त्याचबरोबर या ज्या शैक्षणिक संकुल आणि संस्था उभारण्यासाठी शासनाने ज्या जमिनी दिलेल्या आहेत या जमिनी त्यांनी लोककल्याणासाठी आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये शिक्षणाचा विकास व्हायला पाहिजे याच्यासाठी दिलेल्या आहेत. या जमिनी काही वर्ष त्यांनी वापरायच्या, त्यांच्या नावावर करायच्यात आणि नंतर पुढे संस्थेतील डायरेक्टर, संस्थाचालक किंवा संचालक जे आहेत यांनी त्यांच्या स्वतःच्या नावावर त्या कराव्यात किंवा त्याच्यावर त्यांनी वेगळा व्यावसायिक उपक्रम राबवावा याच्यासाठी अजिबात दिलेल्या नाहीयेत. या गोरगरिबांच्या, सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी दिलेल्या ज्या जमिनी आहेत त्याच्यावर शिक्षण आणि फक्त शिक्षणाचंच काम केलं जायला पाहिजे. जर हे मुजोर संस्थाचालक आणि हे जर ऐकत नसतील किंवा शासन जर त्याला पाठीमागे घालत असेल तर त्याचा विरोध संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसून येणार आहे आणि पेंढारकर कॉलेजच्या या संपूर्ण शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाजूने सर्व महाराष्ट्रातील शिक्षकेतर कर्मचारी लढा देण्यासाठी उपस्थित असतील. कुठच्याही प्रकारचं आंदोलन याच्यापुढे मुंबई शिक्षक लोकशाही आघाडीच्या वतीने आम्ही डेप्युटी डायरेक्टर ऑफ एज्युकेशन मुंबई जर्नी रोड यांच्या कार्यालयाच्या समोर करण्यासाठी आंदोलनाचं शस्त्र आम्हाला उपसावं लागेल. शासनाने आणि विद्यापीठाचे सदर महाविद्यालयात दिलेले आहे म्हणूनच तिथे अनेक इमारती उभ्या राहिल्या आणि आज इथलं हे मुजोर प्रशासन या अनुदानित कॉलेज इथलं बंद करण्याचा घाट घालत आहे आणि ही सोन्यापेक्षा जास्त भावाची जागा ही लाटण्याचा प्रयत्न करत आहे. ही जागा महाराष्ट्र शासनाने इथल्या स्थानिक भूमिपुत्रांची विकास कामांसाठी घेतलेली होती आणि ही नाममात्र भाड्याने वेगवेगळ्या संस्थांना दिलेली आहे. 1 रुपया भाड्याने ह्या नाममात्र संस्थांना दिलेली आहे. इथे वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था चालवल्या गेल्या. इथे स्थानिक भूमिपुत्रांना शिक्षण, त्याच्यानंतर गोरगरीब जनतेला शिक्षण घेतलेले आहेत. मी सुद्धा इथला एक माजी विद्यार्थी आहे आणि आता यांनी अनुदान संपवून इथले शिक्षकेतर कर्मचारी तसेच गोरगरिबांची स्वस्तात होणारी शिक्षण पद्धती बंद करण्याचा घाट घातलेला आहे. तर या मुजोर प्रशासनाला धडा शिकवून इथलं अनुदान चालूच राहील याच्यासाठी हे साखळी उपोषण चालू आहे. त्यामुळे डोंबिवलीकरांनो, ही जबाबदारी फक्त शिक्षकांची आणि त्या महाविद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचीच नाही तर प्रत्येक डोंबिवलीकरांची आहे. त्यामुळे भेटूया आता पुढील भागात अशाच प्रकारचे अनेक धक्कादायक खुलासे आणि संचालक मंडळाचे डाव उधळण्यासाठी करणार आहोत आपण पाठपुरावा.